माझ्या आयुष्यातला हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन होणार होतं. आयुष्याची 65 वर्षे उलटली. पण आजपर्यंत माझ्यावर कधीच कोणतीही शस्त्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे मनात एक अनामिक भीती होती, काळजी होती आणि अनेक विचार मनात येत होते. पण मनाला एकच आधार होता, माझे स्वामी. मी स्वतःला समजावलं, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मग मी कशाला घाबरू? जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. हाच विश्वास घेऊन मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. पण जसं त्या खोलीत पाऊल ठेवलं तसं मनातली सगळी धैर्याची भिंत क्षणभर कोसळली. भीतीने जणू मला चारही बाजूने घेरलं. हृदयाची धडधड वाढली. मन अस्वस्थ झालं. त्या क्षणी मी डोळे बंद केले आणि फक्त एकच गोष्ट केली, स्वामींचा जप सुरू केला. माझे ओठ स्वामींचं नाव घेत होते आणि डॉक्टर त्याचं काम करत होते. मध्येच मन घाबरत होतं, पण माझ्या हातून स्वामींचं नाव सुटत नव्हतं. 2 तासांनी ऑपरेशन पूर्ण झालं. मला बाहेर आणलं गेलं. शरीर थकलेलं होतं. गुंगीचं औषध उतरू लागलं होतं आणि हळूहळू वेदनाही जाणवायला लागल्या होत्या. पण मन मात्र अजूनही स्वामींच्या चरणी होतं. मी डोळे बंद केले. शांतपणे जप करत पडले होते. माझ्या मनातली भीती, माझ्या वेदना हे मी कोणालाही जाणवू दिलं नव्हतं. आणि अचानक एक अनोळखी बाई माझ्याजवळ आली. तिने खूप प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवला. तो स्पर्श इतका मायेचा होता की क्षणभर माझं मन शांत झालं. ती हळू आवाजात म्हणाली, काही घाबरू नकोस, सगळं चांगलं होईल. मी डोळे उघडले. ती बाई दारातून बाहेर जाताना दिसली. मी काही क्षण स्तब्ध झाले. ही कोण होती? कुठून आली? इतक्या कमी वेळात कुठे गेली? हॉस्पिटलमधली आया होती का? असेल तर ती माझ्याजवळ का आली? माझ्या मनातली भीती तिला कशी कळली? माझ्या वेदना तिला कशा जाणवल्या? कारण मी तर कोणालाही काही सांगितलं नव्हतं. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती बाई मला पुन्हा कधी दिसलीच नाही. पण आजही तिचा तो स्पर्श माझ्या मनात तसाच जिवंत आहे. तो गारवा असलेला मायेचा हात, ती प्रेमळ नजर आणि ते शब्द, घाबरू नकोस, सगळं छान होईल. काही प्रश्नांची उत्तरं आयुष्यभर मिळत नाहीत. ती कोण होती? का आली होती? कुठून आली होती आणि कुठे गेली? कदाचित त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत. पण मला एक गोष्ट नक्की जाणवली. त्या क्षणी माझा विश्वास माझ्यासोबत होता आणि माझे स्वामी माझी भीती दूर करण्यासाठी त्या बाईच्या रूपात माझ्याजवळ आले होते. जणू तेच मला सांगून गेले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.